ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात। 100% ही वड्या उघडीची चावला। आम्ही कधीही मी इतका बोलतो पण कोणाच्या लेखी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो। मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कुठल्याच जातीतल्या लेखी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेखीवाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घोट पैदाशी 100%। कारण ज्यांच्या तोंडातून लेखीबाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या उघडीची चावला। खूप खूप जणांनी ही केलेली आणि ते अंदाजे तसं दिसतंय। पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो, म्हणजे ते दिसतंय की त्यांच्या बनगटात दम असतो, याच्या ढुंगात दम। त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं, म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या। ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बघा। आम्ही नाही कोणाच्या लेखीबद्दल बोललो, आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजूनी, मग दाखवायची का, दाखवायची का दुसरी बाजू। तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेखीबाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का, लय वासुदी होईल बरं। मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाभडे सुद्धा सोपे नाहीत। मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जात आहे। सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।